एक विशेष गोष्ट आम्ही धाराशिव जिल्ह्याला जी करतोय, आज आपल्या येण्याने आम्ही ते चालू होणार आहे आणि उद्यापासून आमच्या प्रत्येक गावातील 7 ते 9 हे आमचे TV आणि मोबाईल प्रत्येक गावामध्ये बंद राहणार आहेत. आणि मी जेव्हा हे सांगितलं, बऱ्याच गावांमध्ये आम्ही तालुका वाईज मीटिंग घेतल्या, गावात बैठका घेतल्या, तेव्हा मला भीती वाटत होती की याला कसा प्रतिसाद मिळेल. पण महिलांचा एवढा आणि पुरुषांचा सुद्धा. एकदा मागच्या DPDCत एक माणूस आला, मे महिन्यात ताई चालू करायला म्हटलं, अहो शाळा चालू होऊ दे. पण नाही ताई, मुलं PUBGवर खेळतायत, तुम्ही ते करताय ते चालू करा. म्हणजे फक्त ह्या 7 ते 9ला TV आणि मोबाईल बंदला एवढा मोठा आम्हाला प्रतिसाद मिळालेला. आम्ही प्रत्येक गावाला एक अधिकारी, आमचं CO मॅडमने एक गाव दत्तक घेतलं. प्रत्येक अधिकारी एक गावाला असणारे आमचे 700 गावं आहेत. आणि गुड मॉर्निंग पथकासारखं मागच्या वेळेस मी उपाध्यक्ष होते तेव्हा गाव हागणदारी मुक्त करण्याची मोहीम राबली होती आणि मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्हा हागणदारी मुक्त सगळ्यात पहिले झालेला होता. आमच्या अधिकारी चांगलं काही करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. आणि आता आम्ही सगळ्यांना दिलेले की 7 ते 9 आमचे शिक्षक असतील, आमचे ग्रामसेवक, आमची पूर्ण गावातील शासकीय अधिकाऱ्यांची टीम आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे सगळेजण गावात 7 ते 9 TV बंद राहील आणि मोबाईल बंद राहील याची खात्री करणार आहे. आणि मुलं चुगली करतात, त्यामुळे जर कोणी, आमच्या शिक्षकांना आम्ही सांगितलेलं आहे, इथं बरेच शिक्षक आहेत की जर कोणी मुलाने सांगितलं का त्या यांचा TV चालू होता तर त्यांच्या पालकाला बोलवून ओरडायचं. एवढं कडक आम्ही ह्याचं पालन करणार आहोत. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने टाळ्या धाराशिव पुढे चालले, तुळजापूर करत पुढे चालले सोलापूरला. 3000 कोटीचं काम आधीच्या सरकारने 1 रुपया पण दिला नाही. 50% राज्य सरकारने द्यायचे असतात, परंतु ठाकरे सरकारने रुपया पण दिला नाही. आपलं सरकार आल्यानंतर 50% देण्याचे ठरलं आणि आपलं सरकार आल्यानंतर काम सुरू झालं. जून 2027 करण्यासाठी योग्य ते धोरण आपण पुढच्या काळामध्ये आवर्जून स्वीकारावं आणि आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं. मी त्यांना विनंती केली आहे आणि त्या बाबतीत निश्चितपणे ते आपल्याला बोलतील. आपल्याला मला उमेदच्या बाबतीत देखील आवर्जून सांगायचं आहे. आपण जिल्ह्यामध्ये काम करताना मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरं घेतोय, त्याच्याबरोबरीने आपण रोजगार निर्मितीवरती भर देतोय. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये साधारण एका बूथच्या मागे किंवा एका गावामध्ये 5 महिलांना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं ठरवलंय. कल्पना आहे ना? 3,500 सांगा आता पाठीमागे जरा Thank you.